ज्वेलर्सवर दरोडा टाकणारी टोळी गुन्हे शाखेकडून जेरबंद। शहर गुन्हे शाखेची कारवाई, कोयता, मोटरसायकलसह मोबाईल जप्त। 6 दिवसांपूर्वी आरटीओ ऑफिस रोडवरील समर्थ ज्वेलर्स या दुकानावर कोयता आणि पिस्तूलचा धाक दाखवत दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणारी टोळी अखेर शहर गुन्हे शाखेच्या शिताफीच्या कारवाईत जेरबंद झाली आहे। या कारवाईत 6 आरोपींसह एक विधी संघर्षित बालकाचा सहभाग उघड झाला आहे। पोलिसांनी लोखंडी कोयता, 2 मोटारसायकली आणि मोबाईल फोन जप्त केले आहेत। याबाबतची माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी गुरुवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली। पोलीस स्टेशनला तपास सुरू केला होता। त्यात जे काही इन्फॉर्मेशन होतं त्यानुसार एक ॲक्टिवा टाईप निळ्या रंगाच्या गाडीमध्ये 3 आरोपी आत आला आणि त्यांनी कोयता वगैरे वापरला आणि तिकडच्या काच वगैरे फोडून मालकांना धमकवलं, बॅग भरा वगैरे वगैरे। पण तिथून काय ओरडाओरडी झालं आणि गर्दी जमल्यामुळे त्यांनी तिथे जगा सोडून पळून गेलं। त्यानुसार आम्ही 309(4), 62, 351, 2, 3, 324, 3, 5 आणि हत्यार कायदा 425 अन्वये गुन्हे दाखल करून विजापूर नाका पोलीस स्टेशन दाखल करून पुढील तपास सुरू केला। हे गुन्ह्याच्या तपास दरम्यान आम्हाला जेवढं लीड होतं त्यानुसार जुनी मोडस ऑपरंडीचे आरोपी शोधणे आणि इतर तांत्रिक आणि स्थानिक पातळीवरून गुप्त माहितीदारांकडून माहिती काढून फील्डवर्क करून तपास करण्याचं काम सुरू केलं होतं। DCP झोन श्री कबाडे, DCP क्राईम श्रीमती पाटील, DCP ट्रॅफिक श्री हसन आणि त्यांच्या सर्व टीमनी पूर्णपणे म्हणजे अगदी ट्रॅफिकच्याही अंमलदार यात ते त्या रेसम्बलिंग वाहनबद्दल माहिती गोळा करणे आणि क्राईम आणि लोकल पोलीस स्टेशनच्या सर्व पोलीस स्टेशनचे DB आम्ही वापरून शोध मोहीम काढलं होतं, सर्वांना माहितीचे आहे। त्यानुसार आता गुन्हे डिटेक्ट होऊन त्यात आतापर्यंत 5 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत। यात स्थानिक इथं सोलापूरच्या साहिल लष्कत गायकवाड, राहणार लिमायवाडी, समर्थ समीर गायकवाड, सुशील मराठी शाळाजवळ, सार्थक दशरथ गायकवाड अगेन विठ्ठल मंदिरजवळ 2 नंबर झोपडपट्टी, अजिंक्य चव्हाण, राहणार माळवाडी पुणे, विशाल जाधव, राहणार तुळजापूर धाराशिव, अनिकेत पांडुरंग गायकवाड आणखी आरोपी आहे। अशा हे 7 आरोपींच्या नाव निष्पन्न झालेले आहेत। त्यापैकी एक आरोपी विधी संघर्ष बालक आहे, जे 5 आता ताब्यात घेतलेले आहेत। त्यापैकी हे सर्वांना आज कोर्टासमोर हजर केलेले आहेत आणि 10 तारीखपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेला आहे। हे आता आम्ही दाखल करताना अटेम्प्ट टू रॉबरी होतं। आता हे 5 पेक्षा जास्ती जण इन्व्हॉल्वमेंट आता कळल्यामुळे ते डॉकायटी कलम वाढ करून आम्ही आज कोर्टासमोर हजर केलेले आहे। विशेषतः डकायटी करताना असा गंभीर जखम पोचण्याच्या हत्यार बाळगलेला आहे, त्यासाठी पण विशेष कलम आम्ही लावलेला आहे। यात आरोपींनी एक पांढऱ्या रंगाच्या गाडीतून हे जे बाहेरचे 2 आहेत, अजिंक्य चव्हाण आणि विशाल जाधव, हे दोन्ही पांढऱ्या रंगाच्या ॲक्टिवा टाईप गाडीमध्ये आलं आणि